बातमी। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर शाई फेक करण्यात आली आहे। बारामतीच्या कारहाटी गावात सुनेत्रा पवारांचे बॅनर लावले होते। सुनेत्रा पवार बारामती लोकसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या बॅनरवर आता शाई फेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। प्रदीप, काय सविस्तर माहिती? वृषली, ही घटना जी आहे ती काल रात्री घडलेली आहे। अजित पवारांचं कराटी गावामध्ये फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसच्या बाहेर कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनींचा बॅनर जो आहे तो लावलेला होता। मात्र अंधाराचा फायदा घेत कोणाकडून नेमकी या बॅनरवरती शाईफेक करण्यात आली, हा खरं तर एक या संपूर्ण घटनेवरती प्रश्नचिन्ह आहे। मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून हा बॅनर जो आहे तो कराटी गावातून काढलेला आहे। यावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की कोणत्याही नेत्याचा बॅनर असला तरी सुद्धा शाईफेक करणं हे खरं तर घटना जी आहे ती दुर्दैवी आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती करण्यात यावी। सुनेत्रा पवार या बारामती लोकसभेच्या संभाव्य उमेदवार असू शकतात, त्या पद्धतीची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये होताना पाहायला मिळते। मात्र कराटी गावामध्ये जो फ्लेक्स कार्यकर्त्यांनी लावलेला होता त्यावरती शाईफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो आता बारामती पोलिसांकडून केला जातो। मात्र ही घटना नेमकी कशी घडली आणि कोणत्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली, खरं तर आता तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाईल। मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅनर जो आहे तिथला हटवलेला आहे। मात्र जी घटना घडली त्यानंतर खरं तर बारामतीच्या राजकारणामध्ये एक चर्चा होताना पाहायला मिळते ती म्हणजे शाईफेक नेमकी कोणाकडून करण्यात आली। मात्र हा कालचा जो प्रकार आहे तो दुर्दैवी आहे। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एक महत्त्वाची बातमी, बॅनरवर शाई फेक कुणी केली याची चौकशी झाली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणतायत। कुणाचाही बॅनर असो, शाई फेक करणं हे चूक असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। कोणी केली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। हे चुकीचं आहे। कुणाचाही बोर्ड लावला असेल, कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे। ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे।